नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या व्हिडिओचा विषय आहे तिसऱ्या राऊंडमध्ये नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता कोणत्या विद्यार्थ्यांना आहे याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सीईटी सेलचा 85% स्टेट कोट्याचा ग्रुप बी म्हणजेच BAMS, BHMS, BUMS, त्याचबरोबर ग्रुप सी जो फिजिओथेरपीसह अन्य थेरपी कोर्सेस त्याच्यामध्ये येतात यांच्या सेकंड राऊंडचं रिझल्ट डिक्लेरेशन झालेलं आहे, सिलेक्शन लिस्ट आलेली आहे। आता यानंतर कोणत्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या राऊंडमध्ये नव्याने रजिस्ट्रेशन करून एंट्री घ्यावी लागणार आहे याविषयी विस्तृत माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। व्हिडिओचा विषय आहे तिसऱ्या राऊंडसाठी कोणत्या विद्यार्थ्यांना नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता आहे। ग्रुप बी आणि ग्रुप सी महाराष्ट्र सीईटी सेल 85% स्टेट कोटा सेकंड राऊंडची सिलेक्शन लिस्ट आलेली आहे। सेकंड राऊंडमध्ये फ्री एक्झिट हा पर्याय नसल्यामुळे एक तर विद्यार्थ्यांना कॉलेज होल्ड किंवा फ्रीज करावं लागेल किंवा त्या ठिकाणी फायनल ॲडमिशन घ्यावं लागेल। या दोन्ही प्रोसेस नाही केल्या तर विद्यार्थी प्रोसेसच्या बाहेर पडतो आणि तिसऱ्या राऊंडमध्ये विद्यार्थ्यांना एंट्री करायची असेल तर नव्याने त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करावं लागेल। तिसऱ्या राऊंडच्या अगोदर रजिस्ट्रेशनची व्यवस्था सीईटी सेलनी केलेली आहे, तर नव्याने रजिस्ट्रेशन कोणकोणत्या विद्यार्थ्यांना करावं लागणार आहे। आता आपण विद्यार्थ्यांना 4 भागामध्ये विभागूया। पहिला आहे ज्या विद्यार्थ्यांचं पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालेलं होतं त्या ठिकाणी त्यांनी होल्ड किंवा कॉलेज फ्रीज केलेलं आहे आणि सेकंड राऊंडमध्ये ते अपग्रेडेशनसाठी आले होते आणि सेकंड राऊंडमध्ये त्यांना कॉलेज अपग्रेड झालेले आहे, हे पहिल्या कॅटेगरीचे विद्यार्थी। दुसरे आहे ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अपग्रेड झालेलं नाही, म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये त्यांना कॉलेज मिळालेलं होतं, त्यांनी त्या ठिकाणी होल्ड किंवा फ्रीज केलेलं होतं। सेकंड राऊंडमध्ये ते अपग्रेडेशन किंवा बेटरमेंटसाठी त्यांनी चॉईस फिलिंग केली होती, परंतु पहिल्याच राऊंडचं कॉलेज त्यांच्या नावापुढे आत्ता आहे आणि ब्रॅकेटमध्ये नो चेंज असं लिहिलेलं आहे, म्हणजे त्या विद्यार्थ्यांचं कॉलेज अपग्रेड झालं नाही असे विद्यार्थी। तिसरी कॅटेगरी आहे ज्या विद्यार्थ्यांना सेकंड राऊंडमध्ये पहिल्यांदा कॉलेज अलॉट झालेलं आहे, फ्रेश अलॉटमेंट झालेले आहे असे विद्यार्थी। त्याच्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना सेकंड राऊंडमध्ये सुद्धा कोणतंच कॉलेज मिळालेलं नाही, म्हणजे त्यांच्या नावापुढे चॉईस नॉट अवेलेबल असं लिहून आलेलं आहे, अशा चौथी कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत। आता नव्याने रजिस्ट्रेशन तिसऱ्या राऊंडमध्ये कोणत्या कोणत्या विद्यार्थ्यांना करावं लागणार आहे ते आपण डिटेल पाहूयात। ज्या विद्यार्थ्यांचं पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालं होतं, सेकंड राऊंडमध्ये त्यांनी बेटरमेंटसाठी चॉईस फिलिंग केली होती आणि त्यांना दुसरं कॉलेज मिळालेलं आहे, म्हणजे पहिलं कॉलेज त्यांचं सुटलेलं आहे। आता अशा विद्यार्थ्यांनी पहिल्या कॉलेजला जाऊन आपले डॉक्युमेंट्स आणि DD घेऊन यायचं आहे आणि दुसऱ्या कॉलेजच्या संदर्भात त्यांच्यापुढे किती ऑप्शन आहेत, तर त्यांच्यापुढे 3 ऑप्शन बनतात। पहिला आहे दुसरं मिळालेलं कॉलेज जर विद्यार्थ्यांनी समाधानकारक असेल तर त्या ठिकाणी त्यांना फायनल ॲडमिशन ते विद्यार्थी घेऊ शकतात। एकदा तुमचं फायनल ॲडमिशन झालं, फायनल ॲडमिशन म्हणजे तुम्ही त्या कॉलेजला स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून दिला म्हणजे तुमचं फायनल ॲडमिशन झालं। फायनल ॲडमिशन एकदा एखाद्या विद्यार्थ्याचं झालं तर त्याला पुढे कोणतीही प्रक्रिया करण्याची आवश्यकता नाही, त्या विद्यार्थ्याचं या वर्षीचं ॲडमिशन कंप्लीट झालेलं असतं। अपग्रेड किंवा बेटरमेंट मिळालेल्या विद्यार्थ्यांपुढं दुसरा ऑप्शन आहे, मिळालेलं दुसऱ्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेजसुद्धा ते विद्यार्थी होल्ड किंवा फ्रीज करू शकतात, म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज होल्ड केलं होतं, दुसऱ्या राऊंडमध्ये बेटरमेंटसाठी चॉईस फिलिंग दिली होती, दुसऱ्या राऊंडमध्ये नव्याने एखादं कॉलेज अलॉट झालं तर त्या कॉलेजला पुन्हा होल्ड करून विद्यार्थी बेटरमेंटसाठी तिसऱ्या राऊंडमध्ये जाऊ शकतात। या कंडिशनमध्ये विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही। दुसऱ्या राऊंडमध्ये नव्याने मिळालेल्या कॉलेजला जर त्या विद्यार्थ्यांनी आपले डॉक्युमेंट्स आणि DD सबमिट करून त्या ठिकाणी होल्ड किंवा फ्रीजची प्रक्रिया पूर्ण केली असेल तर त्या विद्यार्थ्यांना नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही। हे विद्यार्थी डायरेक्ट तिसऱ्या राऊंडसाठी फ्रेश चॉईस फिलिंग करू शकतात, या ठिकाणी त्यांना नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही। अपग्रेड किंवा बेटरमेंट मिळालेल्या विद्यार्थ्यांना नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता केव्हा पडते, जर त्या विद्यार्थ्याला पहिल्या राऊंडमध्ये एखादं कॉलेज मिळालेलं आहे, त्या ठिकाणी त्यांनी होल्ड किंवा फ्रीज केलं होतं, सेकंड राऊंडमध्ये त्यांनी बेटरमेंटसाठी चॉईस फिलिंग केली होती, सेकंड राऊंडमध्ये त्याला नव्याने एखादं नवीन कॉलेज अलॉट झालं म्हणजे त्यांचं अपग्रेडेशन झालं आणि विहित वेळेमध्ये त्यांनी पुढच्या कॉलेजला रिपोर्टिंग केली नाही किंवा जॉईनिंग केली नाही किंवा होल्ड किंवा फ्रीज किंवा ॲडमिशनची कुठलीही प्रक्रिया केली नाही, इन शॉर्ट विद्यार्थी त्या पुढच्या कॉलेजमध्ये पोहोचलाच नाही वेळेमध्ये 10 तारखेच्या आत, म्हणजे त्या विद्यार्थ्यांचं रिपोर्टिंग मिस झालं, तर अशा कंडिशनमध्ये मात्र या विद्यार्थ्याला तिसऱ्या राऊंडमध्ये भाग घेण्यासाठी नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता आहे। हे झालं अपग्रेड किंवा बेटरमेंट झालेल्या विद्यार्थ्यांसाठी।
दुसरा आहे ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अपग्रेडच झालं नाही, म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये त्या विद्यार्थ्याला कॉलेज मिळालेलं होतं, त्या ठिकाणी त्यांनी होल्ड किंवा फ्रीज केलेलं होतं कॉलेज. सेकंड राऊंडमध्ये त्यांनी बेटरमेंट किंवा अपग्रेडेशनसाठी चॉईस फिलिंग केली होती, परंतु नवीन कॉलेज त्या विद्यार्थ्याला मिळालेलं नाही. सिलेक्शन लिस्टमध्ये त्यांच्या नावापुढे कॉलेजचं नाव आलं आणि ब्रॅकेटमध्ये नो चेंज आलं, म्हणजे पहिलंच कॉलेज त्यांचं अजून त्यांच्या हातामध्ये आहे. तर त्यांच्यापुढे दोन ऑप्शन आहेत. एकतर आत्ता पहिलं मिळालेलं कॉलेज जर तुम्हाला समाधानकारक वाटत असेल आणि पुढील प्रोसेसमध्ये तुम्ही जाऊ इच्छित नसाल तर तुम्ही पहिल्या राऊंडमध्ये मिळालेल्या कॉलेजला डायरेक्ट ॲडमिशन घेऊ शकता. डायरेक्ट ॲडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला कोणतीही पुढील प्रक्रिया करण्याची आवश्यकता नाही. पहिल्या राऊंडमध्ये जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर आपल्याला जे पहिल्या राऊंडचं जे कॉलेज होतं त्या ठिकाणी जाऊन तुम्ही स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून देऊ शकता, म्हणजे यावर्षीचं तुमचं ॲडमिशन फायनल झालं, पुढील कोणतीही प्रक्रिया तुम्हाला करण्याची आवश्यकता नाही. दुसरं आहे पहिल्या राऊंडमधलं कॉलेज तुम्हाला सेकंड राऊंडमध्ये बेटरमेंटमध्ये येऊनसुद्धा नो चेंज आलेला आहे, पहिलंच कॉलेज तुमच्या हातामध्ये आहे. तर पहिल्या कॉलेजला तुम्ही पुन्हा एकदा होल्ड करून तिसऱ्या राऊंडला जाऊ शकता. पहिल्या कॉलेजशी कॉन्टॅक्ट करून त्यांना सांगायचं आहे की आम्हाला परत एकदा होल्ड करून तिसऱ्या राऊंडसाठी ट्राय करायचं आहे आणि तिसऱ्या राऊंडमध्ये तुम्ही फ्रेश चॉईस फिलिंग करू शकता. या ठिकाणी तुम्हाला नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. पहिल्या राऊंडला मिळालेल्या कॉलेजला तुम्हाला कॉन्टॅक्ट करून किंवा प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन त्यांना सांगायचं आहे की आम्हाला पहिल्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज पुन्हा एकदा होल्ड करून तिसऱ्या राऊंडमध्ये जायचं आहे. या कंडिशनमध्ये तुम्हाला नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही तिसऱ्या राऊंडसाठी डायरेक्ट चॉईस फिलिंग देऊ शकता. नो नीड ऑफ न्यू रजिस्ट्रेशन, या कंडिशनमध्ये तुम्हाला नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. तिसऱ्या कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत ज्यांना फ्रेश अलॉटमेंट झालेली आहे, म्हणजे दुसऱ्या राऊंडमध्ये पहिल्यांदा कॉलेज मिळालेलं आहे, किंवा याच्यामध्ये असेही विद्यार्थी समाविष्ट होऊ शकतात म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालेलं होतं परंतु फ्री एक्झिटचं ऑप्शन असल्यामुळे विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणाहून फ्री एक्झिट घेतलेली होती आणि सेकंड राऊंडमध्ये त्यांना पहिल्यांदा कॉलेज मिळालेलं आहे, म्हणजे सेकंड राऊंडमध्ये सुद्धा कॉलेज मिळालेलं आहे, ज्याला फ्रेश नवीन कॉलेज त्या विद्यार्थ्यांना मिळालेलं आहे. अशा विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता आहे का तिसऱ्या राऊंडमध्ये ते पाहूया. फ्रेश अलॉटमेंट झालेल्या विद्यार्थ्यांसाठी काय पर्याय आहेत. एक तर विद्यार्थी त्या मिळालेल्या कॉलेजला समाधानकारक कॉलेज असेल तर फायनल ॲडमिशन घेऊ शकतो. स्टेटस रिटेन्शन फॉर्म कॉलेजला जाऊन भरून देऊन फायनल ॲडमिशन करू शकतो. या कंडिशनमध्ये तुम्हाला कोणतीही पुढील प्रक्रिया करण्याची आवश्यकता नाही, यावर्षीचं तुमचं ॲडमिशन फायनल होतं. दुसरं आहे फ्रेश अलॉटमेंट झाली म्हणजे पहिल्यांदा नव्याने कॉलेज मिळालेलं आहे, तर मिळालेल्या कॉलेजला होल्ड करून तुम्ही बेटरमेंटसाठी तिसऱ्या राऊंडला जाऊ शकता. होल्ड करण्यासाठी पुन्हा तुम्हाला कॉलेजला जाऊन डॉक्युमेंट्स आणि DD द्यावा लागतो. कॉलेजला होल्ड करण्यासाठी रिपोर्टिंग आणि जॉईनिंग मस्ट असतं. तर मिळालेल्या कॉलेजला तुम्ही होल्ड करायचं, फ्रीज करायचं आणि बेटरमेंटसाठी तिसऱ्या राऊंडमध्ये तुम्ही फक्त चॉईस फिलिंग करायची. तुम्हाला होल्ड केल्यानंतर पुन्हा नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. रजिस्ट्रेशन तुम्हाला नव्याने केव्हा करावं लागेल जर तुम्हाला फ्रेश अलॉटमेंट झाली सेकंड राऊंडमध्ये आणि मिळालेल्या कॉलेजला तुम्ही विहित वेळेत म्हणजे 10 तारखेच्या आत जर रिपोर्टिंग आणि जॉईनिंग केलं नाही, म्हणजे कॉलेजला पोहोचलेच नाहीत तुम्ही किंवा त्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं नाही आहे म्हणून तुम्ही ते कॉलेज सोडून देत असाल तर या कंडिशनमध्ये मात्र तुम्हाला तिसऱ्या राऊंडमध्ये येण्यासाठी नव्याने रजिस्ट्रेशन करावं लागेल. तिसऱ्या राऊंडच्या अगोदर जे काही रजिस्ट्रेशन सुरू होतील तर तुम्हाला पूर्ण फॉर्म CET सेलचा ॲप्लिकेशन फॉर्म नव्याने भरावं लागेल, म्हणजे नव्याने रजिस्ट्रेशन करावं लागेल. आता ज्या विद्यार्थ्यांना चौथ्या कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहे ज्यांना चॉईस नॉट अवेलेबल आहे, म्हणजे पहिल्या राऊंडमध्येही त्यांना कॉलेज मिळालेलं नाही किंवा दुसऱ्या राऊंडमध्येही त्यांना कॉलेज मिळालेलं नाही, किंवा याच्यामध्ये असेही विद्यार्थी येतात पहिल्या राऊंडमध्ये ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं होतं परंतु फ्री एक्झिटचा ऑप्शन असल्यामुळे त्यांनी त्या पहिल्या राऊंडमध्ये मिळालेले कॉलेज सोडून दिलं. सेकंड राऊंडमध्ये चॉईस फिलिंग केली, सेकंड राऊंडमध्ये त्यांना कॉलेज मिळालेलंच नाही, म्हणजे याच्यामध्ये असे विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांच्या नावापुढे चॉईस नॉट अवेलेबल आलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना तिसऱ्या राऊंडमध्ये जाण्यासाठी कोणतीही प्रक्रिया करण्याची गरज नाही. नव्याने रजिस्ट्रेशनसुद्धा करण्याची आवश्यकता नाही. डायरेक्ट ते विद्यार्थी तिसऱ्या राऊंडची जेव्हा चॉईस फिलिंग सुरू होईल त्यावेळेस ते विद्यार्थी चॉईस फिलिंग करू शकतात. यांना नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही किंवा कुठलीही प्रक्रिया करण्याची आवश्यकता नाही किंवा कोणाशीही CET सेलची असेल किंवा कुठल्या कॉलेजशीही संपर्क करण्याची आवश्यकता नाही. चॉईस नॉट अवेलेबल आलेले विद्यार्थी ॲटोमॅटिक तिसऱ्या राऊंडसाठी पात्र असणार नाहीत, पात्र असणार आहेत. त्यांना नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची कोणतीही आवश्यकता नाही, ते विद्यार्थी डायरेक्ट चॉईस फिलिंग करू शकतात. आणखी एका क्रायटेरियातील विद्यार्थ्यांना नव्याने रजिस्ट्रेशन करावं लागेल. एखाद्या विद्यार्थ्याचं डॉक्युमेंट रॉंग असल्यामुळं स्क्रुटिनी करत असताना कॉलेज लेवलला एखादं डॉक्युमेंट रॉंग असेल किंवा एखादं डॉक्युमेंट्स अवेलेबल नसेल त्या कंडिशनमध्ये जर त्या विद्यार्थ्याचं ॲडमिशन कॅन्सल होत असेल
तर त्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या राऊंडमध्ये पुन्हा नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची संधी आहे. ते विद्यार्थी नव्याने रजिस्ट्रेशन करू शकतात आणि जे डॉक्युमेंट्स आपलं रॉंग आहे किंवा जे डॉक्युमेंट्स अवेलेबल नसल्यामुळे आपलं ॲडमिशन कॅन्सल झालेलं आहे ते डॉक्युमेंट्स अवेलेबल करून विद्यार्थी पुन्हा नव्याने तिसऱ्या राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन करून एंट्री करू शकतात. 3 कंडिशनमध्ये विद्यार्थ्यांना नव्याने रजिस्ट्रेशन करावं लागेल. एक मी या ठिकाणी सांगितलेली आहे, दुसरी इथे आणि तिसरी या ठिकाणी. म्हणजे रॉंग डॉक्युमेंटमुळे जर तुमचं ॲडमिशन कॅन्सल होत असेल तर त्या कंडिशनमध्ये तिसऱ्या राऊंडमध्ये येण्यासाठी तुम्हाला नव्याने रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. तर हे संपूर्ण विस्तृत माहिती होती कोणत्या विद्यार्थ्यांना नव्याने रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. जे विद्यार्थी आणि पालक आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर ज्या विद्यार्थी आणि पालकांना अशाच प्रकारचे अपडेट्स आपल्या व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही सहज आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन होऊ शकता. तुर्तास आपण या ठिकाणी इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.